नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एका अत्यंत अद्वितीय आणि एका नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, तुमच्या जिभेचा फोटो घेऊन जर एखादं तंत्रज्ञान तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल सांगू शकलं तर तुम्हाला कसं वाटेल? एकदम जादू झाल्यासारखं वाटतंय. पण आता हे शक्य झालं आहे. इराक आणि ऑस्ट्रेलियाचे जे संशोधक आहेत त्यांनी मिळून एक मॉडेल तयार केलं आहे आणि या मॉडेलचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जिभेचा फोटो काढून तुम्ही तुमचाच आजार ओळखू शकता. मित्रांनो, काही शतकांपूर्वी किंवा काही दशकांपूर्वी आपल्याकडं आयुर्वेद आणि सिद्ध प्रणालीमध्ये जिव्हा परीक्षण नावाचं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या माध्यमातून जिभेचा आकार, जिभेचा रंग, जिभेचा पोत यावरून तुमच्या शरीरातील जे वातदोष, कफदोष आणि पित्तदोष आहे हे अनबॅलन्स झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कुठला आजार झालेला आहे हे या जिव्हा परीक्षणावरून पहिले ठरवायचे. तर मित्रांनो, ही कल्पना काही नवीन नाही आहे. पारंपरिक जे काही चिनी औषध आहेत किंवा आपलं जे आयुर्वेद आहे त्यामध्ये पण ही पडताळणीची पद्धत याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये या तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्य जिभेचा रंग, जिभेचा पोत आणि आकाराच्या आधारे आजार ओळखतात आणि आता याच पारंपरिक तंत्रज्ञानाला आधुनिक AI तंत्रज्ञानाशी जोडून संशोधकांनी एक नवीन मॉडेल तयार केलं आहे. तर हे जे मॉडेल आहे तर ह्या AI मॉडेलच्या माध्यमातून तब्बल 5260 जिभांचे जे फोटो आहेत तर त्याच्यावरती त्यांना या मॉडेलला प्रशिक्षित करण्यात आलं आहे आणि या फोटोच्या माध्यमातून ते जिभेचा रंग, जिभेचा पोत याचं सूक्ष्म निरीक्षण करतं आणि ज्यामुळे विविध आजार ओळखता येतात. उदाहरणार्थ जर सांगायचं जर ठरलं तर डायबिटीस जे रुग्ण आहेत त्यांची जीभ ही पिवळसर असते. त्यानंतर कर्करोगाचे जे रुग्ण आहेत त्यांची जीभ ही जांभळट रंगाची असते, त्याच्यावरती जाड माळाचं असं आवरण असतं. त्यानंतर ॲनिमियाचे जे रुग्ण आहेत त्यांची जीभ पांढरी असते. त्यानंतर ज्यांना ॲक्यूट स्ट्रोक असतो अशा रुग्णांची जी जीभ आहे ती लालसर कलरची असते. त्यानंतर कोविड-19 चे जे रुग्ण आहेत किंवा त्याच्या कॅटेगरीमध्ये असणारे जे रुग्ण आहेत त्यांची जीभ ही अत्यंत लाल रंगाची असते. आणि हे बऱ्याचशा रिसर्चच्या माध्यमातून सुद्धा हे निदर्शनास आलेलं आहे आणि यावरती खूप रिसर्च पेपरसुद्धा याआधी पब्लिश झालेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे AI मॉडेलने या निरीक्षणांचा वापर करून तुमच्या जिभेवरून तुमचा आजार ओळखण्याची क्षमता विकसित केली आहे. मित्रांनो, हा AI मॉडेल केवळ एक सिद्धांताच नाही म्हणजे रिसर्चमध्येच तो यशस्वी ठरला आहे असं नाही, तर ज्या प्रत्यक्षात चाचण्या घेतात त्यामध्ये पण तो यशस्वी ठरलेला आहे. मित्रांनो, संशोधकांनी 2 मध्यपूर्वीय रुग्णालयांमधील 60 रुग्णांवरती ही चाचणी घेतली आणि त्यानंतर रुग्णांनी लॅपटॉपच्या एका वेबकॅमसमोर आपली जीभ दाखवली आणि AI मॉडेलने त्यांच्या जिभेचा फोटो घेतला आणि त्यांना जे आजार आहे ते आजार ओळखले आणि डॉक्टरने सांगितलेले जे आजार आहे आणि AI मॉडेलने सांगितलेले जे आजार आहे याची जे कंपॅरिझन आहे ते जवळजवळ 98% हे अचूक ठरलेलं आहे. मित्रांनो, या AI मॉडेलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते भविष्याच्या तंत्रज्ञानाची दिशा दाखवत आहे. संशोधक असा विचार करत आहेत की हे जे तंत्रज्ञान आहे हे एका स्मार्टफोन ॲपच्या स्वरूपात हे रूपांतरित केलं जाऊ शकतं आणि तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये ते ॲप इन्स्टॉल करून तुमच्या जिभेचा फोटो काढून लगेचच तुमच्या आरोग्याविषयी तुम्ही ही माहिती मिळवू शकता. ही प्रक्रिया अत्यंत सोपी, जलद आणि परवडणारी असेल तुम्हाला आणि ही एक वैद्यकीय पूरक म्हणजे आपल्याला डॉक्टरकडे पण जाण्याची गरज नाही. तुम्ही फोटो काढायचा आणि डायरेक्ट तुमचं जे काय तुम्हाला कुठला आजार झालेला आहे ते तुम्हाला त्या स्कॅनिंगच्या थ्रू तुम्हाला डायरेक्टली कळणार आहे. मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या हे जे काही आपल्याला यश मिळतं आहे किंवा जे यश मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आव्हानं देखील आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं जे आव्हान आहे ते म्हणजे डेटा प्रायव्हसीचं. लोकांना आपली वैयक्तिक जी माहिती आहे ती सुरक्षित राहावी याची चिंता असते. त्यानंतर दुसरं आव्हान जे आहे ते म्हणजे कॅमेऱ्याचं प्रतिबिंब, ज्यामुळे AI मॉडेलची अचूकता ही कमी होऊ शकते. पण या अडचणी सोडवण्यासाठी संशोधक स्वतः आता याच्यावरती अजून रिसर्च वर्क करत आहे. मित्रांनो, AI आधारित जिभेच्या तपासणीचं तंत्रज्ञान आधुनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये खरंच हे क्रांतिकारक पाऊल ठरू शकतं. यामुळे डॉक्टरांना जलद आणि अचूक तपासणीस त्यांना ही एक मदत मिळू शकते आणि सामान्य लोकांसाठी हे खूप उपयुक्त असं साधन ठरू शकतं. मित्रांनो, तुम्हाला हे जे AI तंत्रज्ञान आहे हे किती रोमांचक आणि किती रोचक वाटलं ते तुमच्या प्रतिक्रिया देऊन आम्हाला कमेंटमध्ये कळवा. अशीच तंत्रज्ञानावर आधारित अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर लवकरच आपण नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सुरक्षित राहा, स्वस्थ राहा. मित्रांनो, धन्यवाद.